हुशार की मुली हुशार हा वाद तसा पारंपरिक आहे, पण एका वेगळ्याच विषयावरती मित्रमैत्रिणीमध्ये वाद चाललाय. बघूयात हा वाद नक्की का सुरू झालाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात खष्ट काकूंच्या टीमचा खटखटे अथर्व आणि सायू अर्थात सायुरी. भवानी आई, भवानी आई, भवानी आई, मला मुलगा बनव, मला मुलगा बनव, मला मुलगा बनव, मला मुलगा बनव. काय चाललंय तुझं? मी देवीला हे सांगते की मला मुलगा बनव. अगं त्यापेक्षा देवाला सांग. कोणाला काही हवं असलं ना की अशी देवाची तपश्चर्या करतात. हे बघ, अशी पण करतात आणि अशी पण करतात. तू कुठली करणार? मी ना अशी करणार, अशी. हे ती फार सोपी आहे. 1000 वर्षांनी पावेल देव. मी काय म्हणतो, तू अशी कर, 5 वर्षात पावेल. नको नको नको, मी ना अशी करते. 10 वर्ष? ठीक आहे, चालेल. हे ब्रह्मदेवा मला मुलगा कर, हे इंद्रदेवा मला मुलगा कर, हे कृष्णदेवा. सगळ्या देवांची काय नावं घेतेस? ज्याला वेळ असेल तो ऐकेल. हे बघ, असं इनडायरेक्टली देवादेवांमध्ये भांडणं लावतेस तू. नारद कुणीकडची, एका देवाचं नाव घेऊन बोल. ठीक आहे. हे गणपती बाप्पा मला मुलगा बनव, हे गणपती बाप्पा. पण मला कळत नाही, तुला मुलगा का व्हायचंय? कशी सांगू मी तुला माझी कहाणी? तुषार दादा, प्रत्येक एपिसोडला हेच हेच होतंय. काहीतरी वेगळं वाजव. अरे तू सांग. कशी सांगू मी तुला माझी कहाणी? येस, हे चांगलंय. डेली सोपची नेव्हर एंडिंग स्टोरी असेल तर सांगूच नको. अरे ऐक ना रे, मला कंटाळा आलाय या मुलगीपणाचा. जरा उलगडून सांगशील? ठीक आहे, मला कंटाळा आलाय या मुलगीपणाचा. अगं हात उलगडून नाही, उलगडून. अच्छा, उलगडून. हा. हे बघ सांगते. हे केस बघ, हे ना धुवायचं, वळवायचं, विंचरायचं आणि मुरवून मुरवून तेल लावायचं. वरती वा होतील त्यांचं टेन्शन वेगळं. तुमचं किती बरं आहे रे. आमचं काय कप्पाळवर आहे? नाही रे, मी केसांबद्दल बोलते, कपाळाबद्दल नाही. अगं मी पण तेच बोलतोय. जरा केस वाढले की घरी ओरडा, जरा केस वाढले की शाळेत ओरडा. कापावं म्हटलं तर इतके बारीक करावे लागतात, सगळे चिडवतात. ए टकलू, ए टकल्या, ए चंपक. एवढे केस घेऊन फिरण्यापेक्षा टक्कल बरं. आणि हो, आम्हा मुलींना फक्त केसांचं टेन्शन असतं, कपड्यांचं पण टेन्शन असतं. हे म्हणजे कपड्यांचं टेन्शन असतं. जो कपडा दिसेल समोर तो घ्यायचा आणि घालायचा. हाय काय नाही काय. एवढं काय सोपं नसतं ते. आम्हाला विचार करावा लागतो. मुलगी आहेस ना, मग विचार नाही, विचार विचार. गप्पा बस रे. फ्रॉक घालायचा तर पंजाबी ड्रेस घालायचा, का वेस्टर्न ड्रेस घालायचा, तर साडी घालायची. साडी घालत नाही, साडी नेसतात. आम्ही लहान आहोत ना, मग आम्हाला नाडीची साडी मिळते आणि ती आम्ही घालतोच. बरं बरं, तुला एक सांगू का, मुलींचा सगळा वेळ मॅचिंग मध्ये जातो आणि मुलांचा मॅच मध्ये. अजून काय काय मॅचिंग असतं तुम्हाला? मॅचिंग क्लिप, मॅचिंग बँगल्स, मॅचिंग कुंकू. नाही, मॅचिंग टिकली. हा, टिकली तर टिकली, नाही तर पडली. तू गप्पा बस ना. आम्हाला कान टोचावे लागतात. सॉरी, आम्हाला ना नाक टोचावे लागतात आणि कान टोचावे लागतात. हल्ली मुलं सुद्धा कान टोचतात. शाळा आणि घरचा अभ्यास मुलं पण करतात. हो, पण मुलं आईच्या कामामध्ये आईची मदत नाही करत. आम्ही तर साफसफाई, कपडे धुणं, भांडी घासणे, या सगळ्याला घरी बाई असते. बाई असो किंवा आई, मुलीच करतात ना. पण ते मोठं झाल्यावर आता काही काम नाहीये तुला. ते काही असो, पण मला मुलगा व्हायचाय व्हायचाय व्हायचाय. नको रे बाबा, ते मुलगा होणं. तुषार दादा माझा इन्सल्ट करतोय सारे. तू मगाशी सांगितलं ना मी तुला. प्लीज नको रे बाबा, ते मुलगा होणं. का? मुलींपेक्षा मुलांना जास्त टेन्शन असतात. कशावरून? आधी अभ्यास, मग आई देते ग्रेडचं टेन्शन, बाबा देतात करिअरचं टेन्शन. मोठं होऊन आपल्याला बाबांपेक्षा पण काहीतरी मोठं व्हायचंय, त्याचं टेन्शन, ऑफिसचं टेन्शन, पैशांचं टेन्शन, टेन्शन. ते तर सोड, आम्हाला किती 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 सूचना देतात. त्याच्या सोबत खेळायचं नाही, सच्चात घरी यायचं. हा, सच्चात घरी यायचं. इकडे खाऊ नकोस, त्याची बोलू नकोस, नीट वाग, नीट बस, नीट उठ. कंटाळा येतो. मला काय वाटतं माहितीये का, मुलींचं लाईफ खूप कलरफुल असतं. सगळे जण लाड करतात. आई, बाबा, दादा. जरा छान दिसली कर लाड, जरा छान बोलली कर लाड. आमचं तसं नाही.
मुली जे करू शकतात ना ते मुलांना करता येतच असं नाही. तुला सांगतो, मला एक चान्स मिळाला असता ना मी पण मुलगीच झालो असतो. खरंय म्हणा तुझं. तुला माहितीये का, मुलांना मोठं होऊन शूर पण व्हावं लागतं. तू मोठेपणी शूर होणार आहेस. मग आई वाचा, आई बघितलात पुष्कर दादा, म्हणून मी बोलते मुली शूर पण असतात. म्हणूनच देवा तू मला मुलगीच ठेव, मला मुलगा नको करू. कसा वाटला आमचा ऍक्ट निर्मितीताई? खूप छान वाटला. सायू खटखटे खूप छान केलं तुम्ही दोघांनी, पण नकारे असे भांडू बाळांनो, नकारे असे भांडू. मी सहमत आहे. प्लीज भांडू नका. मुलगा का मुलगी प्लीज भांडू नका. सिद्ध झालेलं आहे मुलंच हुशार असतात. त्यामुळे उगाच आता भांडण्यात काय अर्थ नाही. एक मिनिट तुझं असं म्हणणं आहे की मुलं हुशार असतात? अरे आहे अथर्व, क्या बात आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. तो घाबरून गेला. सगळ्या मुलींनो तुम्ही अभिमानाने सांगा की आता तुम्ही रिझल्ट बघितलेत ना? हो. कोण अव्वल आहे? मुली. मग मुलींसाठी जोरदार टाळ्या. पुष्कर दादा काहीही म्हणू, आता घरी जाऊन त्याला त्याची बायको आणि त्याची मुलगीच आहे, त्यांच्या समोर तू हे म्हणू शकणारस का की मुलंच हुशार असतात? नाही. बरोबर. नाही नाही. आता त्याने या वेळेला करेक्ट वाजवलेलं आहे. हीच माझी मानसिक अवस्था आहे. पण एकंदरीतच ह्यातून छान संदेश पण मला मिळाला की क्या बात आहे. मुलांमध्ये जसे चांगले गुण आहेत तसे मुलींमध्ये पण आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन भांडण्यापेक्षा एकमेकांचं कौतुक करावं, जे तुम्ही केलं. सो कॉंग्रॅट्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. सिग्नल